या आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आता ताई आल्यात म्हणून 1-2 मिनिटं घेतो। आपल्या साकूर मांडव्याच्या पलीकडून पारनेर तालुका लागतो। त्या पारनेर तालुक्यामध्ये एक राळेगण सिद्धी नावाचं गाव आहे। कधी गेले तर जाऊन या। त्या राळेगण सिद्धीला मागच्या वर्षी एक सौरभ आवटी नावाचा पोरगा 2023च्या डिसेंबरमध्ये देशासाठी शहीद झाला। तो पोरगा जो होता वयाच्या 18व्या वर्षी त्यानं व्यायाम केला, बॉडी बनवली। आमच्या संभाजीनगरला मराठवाड्यामध्ये तो शिकला आणि भारत देशाच्या 24 मराठा बटालियनमध्ये त्याची नोकरी लागली। बाप त्याचा पोलीसमध्ये आहे, आईला सुद्धा पगार आहे। 1 लाख रुपये महिन्यामध्ये घरामध्ये येणारा पगार होता। पण पोरगा असं म्हटला ना की मला जाण्याची गरज नाही। पोरगा देशाच्या मातीसाठी जयश्रीताई हातामध्ये बंदूक घेऊन देशाच्या सेवेसाठी गेला। आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागलं जडली वेडी प्रीत। लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती, शूर आणि सरदार म्हाला काय कुणाची भीती। पोरगा देशासाठी लढायला गेला। इतका भारी पोरगा होता दिसायला महाराज, राजबिंडा हो, इतका सुंदर दिसायचा। गुगलला त्याचा फोटो पहा, इतका भारी दिसायचा। आणि तो 25 वर्षाचा झाला तर 5 वर्षात फक्त 2दा सुट्टीवर आला देशाचं रक्षण करायचा। आणि मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये 2023ला असाच एक निसर्गाची अवकृपा झाली। खूप बर्फ पडला सियाचीनमध्ये आणि आपली पोरं बर्फामध्ये अडकली। हो, एक संकट आलं दहशतवाद्याचं म्हणून पोरं पुढे सरकली, गोळ्या झाडत होती। हो, उभा पडलेला झेंडा उभा करत होती, भारत माता की जय, वंदे मातरम। अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका, माझे 200 कीर्तन आहे। तानाजी आहे, येसाजी आहे, मुरारबाजी आहे, शिवानावी आहे। हो, सगळ्या महाराष्ट्रभर मी कीर्तन करतोय। डायरीमध्ये माझ्या जागा नाही। रामकथा करतो, संत कथा करतो, छत्रपतींची शिवचरित्र कथा करतो। 25 डिसेंबर पर्यंतची रात्र माझी रिकामी नाही। रोज 2-2 कीर्तन करताना रोज सांगतो मायबाप एवढे 2 मिनिटं ऐका, मला माहिती 11 वाजलेत, घरी घेऊन जा बहिणींनो, घरी घेऊन जा भावानो। 1 वर्षभर साखरे महाराज ध्यानात राहील। देशासाठी पोरगा लढत असताना खांद्यापर्यंत बर्फ आला, पण ज्या वेळेला दहशतवादी मारले गेले, देशाचा झेंडा रोवला, तेव्हाच तो हसला, विजय मिळाला होता। पण परत जाताना इतका बर्फ पडायला लागला, डोक्यापर्यंत बर्फ आला। कॅप्टन गायब आहे, कॅप्टन गायब आहे। 8 दिवस ताई त्याची बॉडी सापडली नाही। 12व्या दिवशी बॉडी सापडली तर पूर्ण बर्फमय त्याचं जीवन झालं होतं। एखाद्या रसवंतीवर आपण जशी बर्फाची लादी पाहतो ना, तसं सगळं त्याचं शरीर तसं झालं होतं। ज्या दिवशी बॉडी सापडली, बर्फ तोडायला सुरुवात केली निलेश दादा। बर्फ तोडता तोडता ऐकावं संपत भाऊ, ऐकावं गावकरी, ऐका सरपंच, फार चांगला सप्ताह करताय तुम्ही, ऐका माझ्या जयश्रीताई। बर्फ तोडता तोडता 25 वर्षा पोराचा 1 हात कापावा लागला, अर्धी छाती कापावी लागली, 1 पाय सुद्धा त्याचा कापावा लागला। अर्ध्या संघाची बॉडी देशाच्या झेंड्यामध्ये गुंडाळून राळेगणला आली। 1 लाख लोक वाटी लावायला होती। सौरभ आवटी अमर रहे, सौरभ आवटी अमर रहे। गाव तालुका देश रडत होता। आईनं ज्यावेळेला त्याच्या गालावून हात फिरवला, पाहिलं तर माझ्या बाळाला हात नाही, माझ्या बाळाची छाती नाही, माझ्या बाळाचा पाय नाही। हंबरडा फोडून मारली हो, विचारायला लागली हो, मी तर 2 हातानं पोरगा दिलता, मी तर सगळ्या शरीरानं पोरगा दिलता, माझ्या पोराचं अर्ध शरीर कुठं आहे? कोण सांगणार हो की तुझा पोरगा देशाच्या मातीसाठी लढता लढता शहीद झाला? अशा खूप कथा आहेत। मी सैनिकावर बोलणारा महाराज आहे, नुसता बोलणारा नाही, त्यांच्यासाठी काम करणारा महाराज आहे। तुम्ही दिले ना काही दक्षिणा मला, तुम्ही यूट्यूबला पहा, दरवर्षी सैनिकाचे सन्मान करतो मी। माझ्या घरी मोठा कार्यक्रम असतो, 30 लाख रुपये खर्च करतो मी त्याच्यासाठी। हो, गेल्या वर्षी विशाल महाराजांचं कीर्तन होतं। हो, गोरगरिबांच्या पोरांना हे काय नुसते तुमचे पैसे घ्यायचे नसतात, तुमचे घेतलेले पैसे समाजाच्या कामी आणायचे असतात। म्हणून चांगलं काम करतोय बघा, तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या। खरंच चांगले कीर्तनकार आहेत सध्या, लोकांचं घेतात ते, पण चांगलं काम करतायत। चोखोबारांचं मंदिर पुरुषोत्तम महाराजांनी बांधलंय की ज्या संताचं कुठं मंदिर नव्हतं त्यांचं मंदिर झालंय। चांगले काम आहेत ना महाराजी। अक्रूर महाराज साखरे देतोय महाराज, सांगू नये पण आता सांगण्याची पाळी आली ना। खालून लोक कमेंट करतात, काय करायचं महाराज एवढं तुम्हाला, काय महाराज? त्यांना सांगावं लागेल ना आपल्याला की आपल्याला आपला धर्म टिकवायचा आहे। दादांनो, विनंती असेल तुम्हा सगळ्यांना, हो बघा, ज्या दिवशी पोरगा गेला ना, सगळं गाव रडलं। आता ती आई जेवत नाही हो, ती जी आई आहे ना, अशी टेकून बसलेली आहे भिंतीला। तिला खूप आग्रह केला आम्ही, आई जेवलं पाहिजे तुम्ही। ती म्हणते महाराज, तोंडाजवळ हात आला की माझ्या सौरभचा हात मला दिसतो, कोण सांगणार हो त्या आईला की तुझा पोरगा आता परत कधीच येणार नाही?
जेवलं पाहिजे. खरंच सांगतो तुम्ही रडाल महाराज. मी जर अजून जास्त त्या दिवशी साहेबांच्या डोळ्याला पाणी आलं ताई. मी शिवा नावाची एक कथा सांगितली. वडगाव लांडग्याची मंडळी आहे. मी खूप साहेब म्हटले काय महाराज खूप कथा आहेत महाराज, तुम्ही युट्यूबला नाव टाकून ऐकू शकता. होय देशासाठी जाणारी मुलं आहेत त्यांना धन्यता नाही. धन्य माता पिता तयाची या विठोबार हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय जय. क्या बात
पुढे उतरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही हरी नाही उच्चारिला अधिकार व्याकुला क्षमा अपराध महाराज तुम्ही तुकाराने दारे करा बाबाया भेटे करा क्षमा अपराध ऐका ज्ञानदेव तुकाराम होईल फक्त 5